नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा आदि मध्य व अंतिमही कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भगवंताचा आर्य भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज या नाचनगाव पुलगाव परिसरातील भिक्खू निवास धम्मशिला उपासिका महिला संघाच्या वतीने या ठिकाणी धम्मदेसनेचा हा कार्यक्रम, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। बुद्ध मूर्तीचा विषय आपण या ठिकाणी घेत आहोत, समजून घेण्याचा बुद्ध मूर्तीचा इतिहास। बुद्ध मूर्तीचा इतिहास, ही बुद्ध मूर्ती केव्हा तयार झाली, कुठे तयार झाली आणि त्याची सुरुवात, या बुद्ध मूर्तीच्या पूजेचा सुरुवात, आपण बुद्ध मूर्ती पूजक जरी नसले तरी बुद्ध मूर्ती आपण बुद्ध धम्म आणि संघ या तीन गुणांची, रत्नांची गुणात्मक पूजा म्हणून, गुणात्मक आदर्श पूजा म्हणून आपण मूर्ती पूजा करत असतो, इतर देवपूजेप्रमाणे नाही। तर या जगामध्ये महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्धांच्या वेळी बुद्ध मूर्ती नव्हती। बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रतीक पूजा होती। बुद्धांच्या प्रतीकांची पूजा, जसे की बोधिवृक्ष आहे, वज्रासन आहे, बुद्धाच्या जन्माचे प्रतीक पांढरा शुभ्र हत्ती किंवा पांढरे शुभ्र कमळाचे फूल, किंवा गृहत्यागाचे प्रतीक घोडा, किंवा जी तथागत अरहंत सम्यक संबुद्ध बनण्यापूर्वी ते कृषी प्रधान संस्कृतीचे असल्यामुळे बैल, तर ही प्रतीक पूजा, बुद्धाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रतीकांची पूजा सुरुवातीला व्हायची महापरिनिर्वाणानंतर स्तूपांची, आणि नंतर कुशाण कनिष्कांच्या कालखंडामध्ये, जो कुशाण कनिष्क राजा, बौद्ध सम्राट कुशाण कनिष्क यांच्या कालखंडामध्ये पहिल्या शताब्दीमध्ये जी तिसरी धम्म संगीती काश्मीरला कुंडलवन या ठिकाणी भरविण्यात आली होती, ही चौथी धम्म संगीती सम्राट कनिष्क यांच्या नेतृत्वामध्ये आणि अनेक अरहंत महायानी भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये ही चौथी धम्म संगीती जी काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आली होती, या चौथ्या धम्म संगीतीमध्ये भिक्खू संघांच्या नेतृत्वामध्ये तो निर्णय पारित करण्यात आला की तथागत बुद्धांची मूर्ती निर्माण करण्यात यावी, आणि मग तथागत बुद्धांच्या ती मूर्ती कशी असावी या संदर्भात राहुल माता
यशोधरा जिने नरसिंह गाथामध्ये बुद्धांच्या रूप गुणांचं, सौंदर्यांचं, लक्षणांचं 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणांचं जे वर्णन केलेलं आहे नरसिंह गाथामध्ये, या नरसिंह गाथाचा आधार घेऊन तथागत भगवान बुद्धांची मूर्ती या चौथ्या धम्मसंगीतीपासून बौद्ध सम्राट कनिष्क यांच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आली. महान बौद्ध सम्राट कनिष्क यांनी सर्वप्रथम सोन्याच्या ज्या काही नाणी आहेत, कांस्यांच्या, चांदीच्या आणि सोन्यांच्या नाण्यांवर सर्वप्रथम बुद्ध मूर्ती निर्माण करण्यात आली, तयार करण्यात आली. आपण मिलिंद जो धम्म राजा आहे, मिलिंद राजांच्या नाण्यांवर सुद्धा आपल्याला बुद्धाच्या मूर्तीचं अंकन दिसतं. त्याचप्रमाणे सम्राट कनिष्कांनी सुद्धा सर्वप्रथम बुद्ध मूर्तीचे अंकन सोन्यांच्या नाण्यावर प्रस्थापित केले, ते सुद्धा पहिल्या शताब्दीमध्ये. आणि याच पहिल्या शताब्दीमध्ये महान बौद्ध सम्राट कनिष्क म्हणजे बुद्ध मूर्तीचा जनक कोण असेल तर महान सम्राट कनिष्क. या महान सम्राट कनिष्काने सर्वप्रथम या महान सम्राट कनिष्कांची जी राजधानी होती ती राजधानी म्हणजे या प्राचीन जम्बूद्वीपातील जे मथुरा आहे, मथुरा ही बौद्ध सम्राट कनिष्कांची राजधानी. आणि त्याचप्रमाणे त्यांची दुसरी राजधानी अफगाणिस्तान, ज्याला गांधार म्हणतात, बुद्धाच्या वेळी गांधार म्हटल्या जात होतं. वक्कली नावाच्या भिक्खूंचं आपण एक्झाम्पल घेतलं तर वक्कली नावाचा भिक्खू हा गांधार देशामध्ये, गांधार देश म्हणजे आजचं जे पाकिस्तान, अफगाणिस्तान जे मुस्लिम बहुल प्रांत आहे, बुद्धाच्या काळामध्ये गांधार हे एक प्रदेश होता. या गांधार प्रदेशाला भगवान बुद्धाने भेटी सुद्धा दिलेल्या होत्या. तर या गांधार प्रांतामध्ये आणि मथुरा प्रांतामध्ये पहिल्या शताब्दीमध्ये या दोनही ठिकाणी एकाच वेळी दोन बुद्ध मूर्तीचे कला केंद्र होते. गांधार मूर्ती कला केंद्र किंवा गांधार शैली मूर्ती कला केंद्र आणि मथुरा शैली बुद्ध मूर्ती कला केंद्र. तर मथुरा बुद्ध मूर्ती कला केंद्र आणि गांधार बुद्ध मूर्ती कला केंद्र अशी दोन कला केंद्र महान सम्राट कनिष्कांच्या कालखंडामध्ये ती केंद्र उदयास आली. आणि गांधार या ठिकाणी आणि मथुरा या ठिकाणी पहिल्या शताब्दीमध्ये एकाच वेळी त्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची निर्मिती झाली. तर आपल्याला गांधार देशामध्ये ज्या काही बुद्ध मूर्त्या आपण बघतो तर या गांधार देशातील बुद्ध मूर्तींवर ग्रीक शैलींचा प्रभाव आहे. कारण मिलिंद राजा सुद्धा ग्रीक होता आणि ग्रीक लोक सुद्धा बुद्धिस्ट होते. ग्रीक लोकांनी सुद्धा बौद्ध धर्माचा अंगीकार केला होता. त्यामुळे ग्रीक शैलीचा प्रभाव आपल्याला गांधार देशामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या आजही मिळतात, संपूर्ण पाकिस्तान, अफगाणिस्तान प्रांतातील जेवढे काही म्युझियम आहे, संग्रहालय आहे, त्या ठिकाणी ज्या काही आपल्याला मूर्त्या मिळतात त्या संपूर्ण मूर्त्या गांधार शैलीतील आहे, गांधार कला केंद्रातील आहे. आणि त्या गांधार कला केंद्रातील ज्या काही मूर्ती आहे या मूर्तींवर तिला इंडो ग्रीक शैलीतील बुद्ध मूर्त्या म्हणतात. इंडो म्हणजे इंडिया आणि ग्रीक म्हणजे ग्रीक शैलीचा त्या गांधार शैलीवर बुद्ध मूर्तीवर प्रभाव आहे. म्हणून अशा प्रकारे गांधार मूर्ती कला केंद्र किंवा इंडो ग्रीक गांधार शैलीतील अशा ह्या बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आल्या. मथुरा या ठिकाणी गांधार देशामध्ये ज्या काही बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आल्या त्या काळ्या ग्रेनाइट पत्थर मधल्या आहे. गांधार शैलीतील सर्वात जास्त ज्या बुद्ध मूर्त्या आहेत त्या ग्रेनाइट ब्लॅक पत्थर मधल्या आहे किंवा त्या बेसॉल्ट दगडातील आहे. मथुरा हे जे सम्राट कनिष्काची जी राजधानी आहे, मथुरा हे प्राचीन बौद्ध केंद्र. मथुरा या ठिकाणी जर आपण गेलो तर मथुरेच्या म्युझियम मध्ये सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या तिथल्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात आजही. राष्ट्रपती भवनामध्ये जी उभी स्टँडिंग बुद्ध मूर्ती आहे लाल बलुआ पत्थर मधली, ती सुद्धा मथुरा या ठिकाणचीच आहे.
तर मथुरा या ठिकाणी जे बुद्ध मूर्ती कला केंद्र होतं त्या ठिकाणी लाल बलुआ पत्थर मधल्या मूर्त्या त्या ठिकाणी मथुरेला निर्माण होत होत्या. तर या भारतामध्ये 3 प्रकारच्या बुद्ध मूर्ती कला शैली आहे. 3 प्रकारच्या शैलीमध्ये 3 प्रकारामध्ये 3 मूर्ती कला केंद्र विशेष प्रसिद्ध होते. छोटे मोठे इतरही बुद्ध मूर्ती कला केंद्र प्रसिद्ध होते, पण 3 बुद्ध मूर्ती कला केंद्र या जम्बूद्वीप भारतामध्ये विशेष प्रसिद्ध होते. तर पहिलं मूर्ती कला केंद्र म्हणजे गांधार बुद्ध मूर्ती कला केंद्र, दुसरं बुद्ध मूर्ती कला केंद्र म्हणजे मथुरा बुद्ध मूर्ती कला केंद्र, आणि तिसरं अमरावती मूर्ती कला केंद्र. आता हे अमरावती हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. सध्या ते आंध्र प्रदेशामध्ये आहे. आणि अमरावतीला ज्या काही बुद्ध मूर्त्या तयार होत होत्या त्या संगमरवरी दगडाच्या त्या ठिकाणी त्या बुद्ध मूर्त्या तयार होत्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे गांधार देशातील बुद्ध मूर्त्या बेसॉल्ट काळ्या ग्रेनाइट मध्ये बनवण्यात आल्या. मथुरा येथील बुद्ध मूर्त्या लाल बलुआ पत्थर मध्ये निर्माण करण्यात आल्या. आणि अमरावती म्हणजे साऊथ इंडियामध्ये आंध्र प्रदेशातील त्या ठिकाणच्या ज्या बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आल्या त्या संगमरवरी दगडातील, ज्याप्रमाणे ताजमहालाचा दगड आहे त्या ताजमहालाच्या दगडाप्रमाणे संगमरवरी दगडातून त्या अमरावती शैलीतील अशा 3 कला केंद्र या भारतामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. तर बुद्धांच्या अनेक बुद्ध मुद्रा सुद्धा आहे. बुद्ध मुद्रामध्ये म्हणजेच काय तर मुद्रा म्हणजे काय तर पोझिशन. बुद्धांच्या नाना विविध प्रकारच्या ज्या काही मुद्रा आहे, बुद्धांच्या मुद्रा ह्या सुद्धा माणसाला एक मेसेज देत असतात, संदेश देत असतात. बुद्धांच्या अनेक प्रकारच्या बुद्ध मूर्त्या आपण पाहतो. त्या बुद्ध मूर्तीच्या पोझिशन मध्ये त्या मुद्रेमध्ये सुद्धा एक शिक्षा असते, एक मेसेज असते जर आपण त्याला समजून घेतलं तर. बुद्धाची आपण ज्या 11 प्रकारच्या बुद्ध मुद्रा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बुद्धाची जी पहिली मुद्रा आहे ती बुद्ध मुद्रा म्हणजेच ध्यान मुद्रा. ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी बोधी वृक्षाखाली जे वज्रासन मांडून बुद्धत्व प्राप्तीकरिता जे मुद्रा त्यांनी धारण केली होती ती मुद्रा म्हणजे ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा म्हणजेच ध्यानाच्या पोझिशन मध्ये जी बुद्धाची ध्यान मुद्रा आहे, सम्यक संबोधी प्राप्ती करता ज्यांनी जी मुद्रा जी तिला ध्यान मुद्रा म्हणतात किंवा तिला योग मुद्रा सुद्धा म्हणतात. हिंदू धर्मामध्ये आणि जैन संप्रदायांमध्ये आपण वर्धमान महावीरांच्या मुद्रा सुद्धा पाहतो किंवा हिंदू संप्रदायांमध्ये हिंदू देवदेवतांच्या सुद्धा आपण मूर्त्या ध्यान मुद्रेमध्ये पाहतो. परंतु त्या बुद्धांकडूनच त्या पोझिशन तिथे गेलेले आहे जैनांमध्ये आणि हिंदूंमध्ये. तर जी पहिली मुद्रा आपण घेऊया 11 मुद्रांपैकी, ती पहिली मुद्रा म्हणजे ध्यान मुद्रा किंवा तिला योग मुद्रा म्हणतात. योग मुद्रा बुद्ध आपण योग मुद्रा योगाचाराचे जनक जे असंग नावाचे भिक्खू आहे. असंग भिक्खूंनी योगाचार एक बौद्ध संप्रदाय आहे म्हणून ती योग मुद्रा किंवा ध्यान मुद्रा ही पहिली मुद्रा जी आपण विशेषतः बोधिगया किंवा बोधी वृक्षाखाली त्या ठिकाणी ते बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर बुद्धाने ती मुद्रा धारण केलेली होती, तिला ध्यान मुद्रा. तर पहिली मुद्रा आपण लक्षात घ्यायची आहे ध्यान मुद्रा. दुसरी मुद्रा तथागत भगवान बुद्धांनी ज्यावेळी बोधगयेलाच सम्यक संबोधी प्राप्त केली त्यावेळी तथागतांना बुद्धांना विचारण्यात आलं की तुम्हाला सम्यक संबोधी प्राप्त झाली तर याला काही साक्ष आहे का, काही गवाह आहे का, काही सबूत आहे का. तर तथागत भगवान बुद्धांनी जो आपण बोधगया महाबोधी महाविहार बोधगया मधील जी मूर्ती बघितली तर ही बुद्ध मूर्ती तुम्हाला दिसते. त्या बुद्ध मूर्तीला भूमिस्पर्श मुद्रा म्हणतात की ही भूमी साक्ष आहे मला बुद्धत्व सम्यक संबोधी प्राप्ती करता. सम्यक संबोधीची साक्षी जर कोण असेल तर ही भूमी आहे, ही जमीन आहे. म्हणून भगवान बुद्धांची ती बुद्ध मूर्ती आपण महाबोधी महाविहारामध्ये बघतो. ती मुद्रा म्हणजेच भूमी स्पर्श मुद्रा, म्हणजे भूमीला स्पर्श करून असलेली मुद्रा आपण पाहत असतो. तर ही भूमी स्पर्श मुद्रा म्हणजे दुसरी मुद्रा. त्यानंतर
अरहंत सम्यक संबुद्धांनी बोधगया उर्वेला सोडल्याच्या नंतर 5 लोकांच्या शोधार्थ ते वाराणसी सारनाथला आले आणि त्या ठिकाणी ज्या 5 लोकांना 5 परिव्राजकांना जो धम्मचक्क प्रवर्तन त्यांनी केलं, तर त्यावेळी त्यांनी या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा समुदय आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग सुद्धा आहे, तर जे 4 आर्य सत्य आणि इतरही सत्यांचा जे पहिला उपदेश तथागत बुद्धांनी केलेला सारनाथला, तर त्या ठिकाणची जी मुद्रा आपण पाहत असतो, गुप्त काळातील बुद्ध मूर्ती त्या ठिकाणी मिळालेली आहे, ती सध्याला सारनाथच्या म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ती मुद्रा म्हणजे ज्यावेळी भगवान बुद्धांनी आखाडी पौर्णिमेला धम्मचक्क प्रवर्तन केलं, तर ती धम्मचक्क प्रवर्तनाची मुद्रा म्हणजे तिसरी बुद्धाची मुद्रा, ज्या मुद्रेला धम्मचक्क प्रवर्तन मुद्रा असं म्हटल्या जातं, जी सारनाथची. चौथी बुद्धाची मुद्रा घेऊया. ही चौथी बुद्धाची मुद्रा, या मुद्रेला वरद मुद्रा म्हणतात. वरद मुद्रा. या वरद मुद्रांच्या बुद्धांच्या मूर्त्या ओडिसा कलिंग प्रांतामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी भेटतात, जसं की रत्नागिरी आणि उदयगिरी किंवा पुष्पगिरी नावाच्या परिसरामध्ये, जे ओडिसा कलिंग प्राचीन देशामध्ये आपल्याला वरद मुद्रा सापडलेल्या असतात. या वरद मुद्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे भूमिस्पर्श मुद्रा आहे बुद्धाची, त्या भूमिस्पर्श मुद्राप्रमाणेच ती थोडी बहुत असते. तर ही वरद मुद्रा म्हणजेच आपण लक्षात घेतलं पाहिजे, जसं की वरद म्हणजे काय, तर हिंदू संप्रदायामध्ये तसा वरदा हा शब्द पाली आहे. तर ज्याप्रमाणे वरद किंवा वरदा किंवा वरदान हा शब्द वरद या शब्दापासूनच तयार झाला, किंवा प्राचीन या विदर्भामध्ये जी वर्धा नदी तयार झाली, वास्तविक ते इंग्रजांनी नाव दिलेलं आहे वर्धा, परंतु पाली शब्द आहे वरदा. तर ही वरदा किंवा जी वरद मुद्रा आहे बुद्धाची, या वरद मुद्रांच्या ज्या पोझिशन आहे बुद्धांच्या, आपल्याला हिंदू धर्मांच्या देवी देवतांमध्ये सुद्धा या वरद मुद्रांच्या पोझिशन चोरलेल्या दिसतात हिंदू देवी देवतांकरिता त्या प्रतिक्रांतीच्या नंतर. तर बुद्धाची जी चौथी मुद्रा आहे ती आहे वरद मुद्रा, लक्षात घ्यायची आहे. आणि 5वी मुद्रा आहे तथागत बुद्धांची कर्णमुद्रा. ही कर्णमुद्रा तथागत भगवान बुद्धांची जी नकारात्मक विचार बाहेर पडण्यास मदत करत असते, अशा पोझिशन मधली मुद्रा म्हणजे भगवान बुद्धांची कर्णमुद्रा. भगवंताची एक 5वी मुद्रा आहे जी वज्र मुद्रा म्हणतात तिला, जसं आपण मराठीमध्ये वज्रमुठ म्हणतो. वज्रमुठ, या वज्रमुठ ही जी वज्रमुठ नावाची जी वज्रासन आहे, किंवा आपण तथागत भगवान बुद्धांनी जे सम्यक संबोधीसाठी जे आसन मांडलेलं होतं ते वज्रासन. तर हे वज्रासन किंवा वज्र म्हणजे काय तर शस्त्रही होते, वज्र म्हणजे काय तर दगडही होते. तर ह्या भगवान बुद्धांची जी 5वी मुद्रा आहे तिला वज्र मुद्रा म्हणतात. जसे की पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 घटक किंवा हे 4 महाभूत एकत्रित या आपल्या शरीरामध्ये आहे. या 4 धातूपासून, या 4 महाभूतापासून प्रत्येक मनुष्याचं हे शरीर बनलेलं आहे. तर असं मूठ बांधलेली असतात भगवान बुद्धांची, तर तिला मूठ बांधली असल्यामुळे तिला वज्र मुद्रा म्हणतात. आणि भगवान बुद्धांची 6वी मुद्रा आहे. 6वी मुद्रा म्हणजेच भगवंताची वितर्क मुद्रा. आता वितर्क म्हणजे काय, तर आपण तर्क वितर्क हा शब्द ऐकला असेल, की तथागत बुद्ध तर्क वितर्क करत होते, अनुसंधान करत होते. आता वितर्क मुद्रा जर आपण बघायची असेल तर आपल्या जुन्या लोकांमध्ये एक पिवळी चिवर धारण केलेली एक भगवान बुद्धांची इंडियन पोझिशन मधली एक चित्र आपण पाहतो. ते फोटो प्रत्येकांच्या घरामध्ये होते, पिवळा चिवर घातलेले जुने फोटो आता ते फार कमी पाहायला मिळतात. आपल्याला ती मुद्रा माहीतच नव्हती की ते पिवळं चिवर धारण केलेली जी फोटो आहे आपल्या जुन्या याच्यामध्ये आपण पाहतो. तर ती जी मुद्रा आहे ती मुद्रा म्हणजे वितर्क मुद्रा आहे.
वितर्क मुद्रा ही कशासाठी आहे की प्रचार आणि प्रसाराचं ते प्रतीक आहे. तर भगवान बुद्धांची 7वी मुद्रा आपण या ठिकाणी घेऊया. भगवान बुद्धांची ती 7वी मुद्रा म्हणजे अभय मुद्रा. अभय मुद्रा म्हणजेच काय तर ही अभय मुद्रा म्हणजेच भयरहित. अभय म्हणजे बुद्ध हे कसे आहे भयरहित आहे. ज्याप्रमाणे जंगलाचा राजा सिंह असतो तर त्या जंगलाच्या राजाच्या सिंहाला कसल्याही प्रकारचं भय नसते, भीती नसते आणि म्हणून त्या मूर्तीला अभय मुद्रा म्हणतात. आणि भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये अभयदान केलेलं आहे. अभयदान म्हणजे लोकांमधलं भय भीती दूर करण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धांची जी मुद्रा आहे अभय मुद्रा. म्हणूनच जसा जंगलाचा राजा सिंह असतो त्याला भय नसते तर त्याप्रमाणे म्हणूनच तथागत बुद्धाला नरसिंह म्हणतात आणि शाक्य सिंह सुद्धा म्हटल्या जातं. कारण ते अभय, ते त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची भय नव्हती, भीती नव्हती. म्हणून भगवान बुद्धांची जी मुद्रा आहे 8वी मुद्रा ती म्हणजे अभय मुद्रा. तर ही अभय मुद्रा, या अभय मुद्रा भगवान बुद्धांची जी अभय मुद्रा पोझिशन आहे तर ही अभय मुद्रा पोझिशन निर्भयतेचे प्रतीक आहे. अशा प्रमाणे ही अभय मुद्रा तथागत बुद्धांची आपल्याला अभय मुद्रा हे निर्भयतेचं प्रतीक म्हणून आपल्याला एक मेसेज देत असते. म्हणून जी 8व्या प्रकारची मुद्रा आहे तथागत बुद्धांची ती मुद्रा म्हणजे अभय मुद्रा होय. भगवान बुद्धांची 9वी जी मुद्रा आहे तिला उत्तर बोधी मुद्रा म्हणतात. उत्तर बोधी मुद्रेमध्ये तथागत बुद्धांची जी तर्जनी आहे किंवा ज्याला आपण करंगळी म्हणतो ही करंगळी वरच्या दिशेने असते. आणि ही उत्तर बोधी तथागत बुद्धांची मुद्रा ही सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती त्या मुद्रेमधून आपल्याला दर्शवत असते. तर उत्तर बोधी म्हणजे ज्ञान आणि उत्तर म्हणजे काय तर दिशा आहे. तर ही उत्तर बोधी मुद्रा आपण पाहत असतो. सोन आणि उत्तर नावाचे आपण भिक्खूही बघितले आहे मौर्य काळातील, किंवा बुद्धांच्या थेरी गाथामध्ये उत्तरा नावाची भिक्खुणी सुद्धा आहे. अनुत्तर हा शब्द सुद्धा बुद्धाला आहे. आणि आज उत्तर प्रदेश सुद्धा आपण असं म्हणत असतो, आज एक प्रदेश आहे. तर हे उत्तर बोधी मुद्रेवरूनच हे नाव नंतरच्या काळामध्ये प्रचलित झालेली आहे. तर ही भगवंताची 9वी जी मुद्रा आहे तिला उत्तर बोधी मुद्रा असं म्हणतात. भगवान बुद्धांची 10वी मुद्रा आहे त्या मुद्रेला अंजली मुद्रा म्हणतात. अंजली म्हणजे काय, आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे आंजोळी. आंजोळी म्हणजे काय तर 2 हातांनी आपण म्हणत असतो 2 आंजोळीनं असं. तर आंजोळी हा मराठी शब्द आहे. तर या आंजोळीलाच हिंदीमध्ये ऍक्च्युली तो हिंदी शब्द नसून आपल्याकडे अंजली एखाद्या मुलीचं नावही असतं. तर अंजली हा मुळातच पाली शब्द आहे. अंजली म्हणजे काय तर 2 आंजोळ्या. तर या आंजोळ्या आपण कधी कधी बुद्धांच्या तुम्ही मूर्त्या बघा, दोन्ही हात जोडलेल्या असतात, नमस्कार करत असलेल्या, नमस्ते करत असलेल्या, म्हणजे हात जोडून असलेली आपण बुद्ध मूर्ती पाहतो. पण तिचं ज्ञान आपल्याला माहित नाही की बुद्धाने हे हात जोडलेले आहे. तर कुणाला हात जोडलेले आहे? बुद्ध तर ईश्वराला मानत नाही, ईश्वराची सत्ता मानत नाही. बुद्धानं दोन्ही हात जोडून जे वंदन केलेलं आहे तर कोणाला केलं आहे कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो. तर ही अंजली मुद्रा आहे भगवान बुद्धांची. ते हात जोडलेले आहे. तथागत म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा बुद्धत्व प्राप्ती केली तर त्यांनी बोधी वृक्षाला हात जोडलेले होते. तुम्हाला सांचीच्या स्तूपावर बोधी वृक्षाला, पिंपळ वृक्षाला हात जोडलेली तथागत बुद्धांची मुद्रा आपण पाहत असतो. की बुद्धाने जे कृतज्ञता भाव, त्या बोधी वृक्षाविषयी जो कृतज्ञता भाव व्यक्त केला तर बुद्धाने दोन्ही हात जोडलेले आहे, म्हणजेच दोन्ही अंजली जोडलेले आहे. म्हणून त्या भगवान बुद्धांनी त्याला अंजली मुद्रा असं म्हणतात. जसं की आपण संघवंदनेमध्ये म्हणत असतो अंजली करणियो. अंजली करणियो म्हणजे तथागत बुद्धांचा जो भिक्खू संघ आहे हा अंजलीबद्ध म्हणजे हात जोडण्यास, वंदन करण्यास, नमस्कार करण्यास किंवा त्याला नमस्ते करण्यास योग्य आहे. तर ही अंजली मुद्रा कशाचं प्रतीक आहे तर अंजली मुद्रा म्हणजेच नमस्कार आहे
किंवा नमस्ते आजच्या काळामध्ये किंवा प्रार्थनेचं प्रतीक आहे किंवा वंदना याचं सुद्धा प्रतीक आहे. तर हे कायावंदन म्हणूनच हे अंजली मुद्रा आहे. एक प्रकारे आपण एखाद्याला जर येताना किंवा भेटत असताना जर वंदन केलं किंवा हात जोडले तर एक प्रकारे ते विनम्रतेचंही सुद्धा प्रतीक आहे. आजही हिंदू संप्रदायामध्ये आणि इतरही संप्रदायांमध्ये हात जोडण्याची अशी परंपरा आहे. तर हे विनम्रतेचं प्रतीक आहे. अहंकार नष्ट करून विनम्रतेचंही प्रतीक म्हणून ही अंजली मुद्रा भगवान बुद्धांचं एक मेसेज देत असते. अंजली मुद्रा ही खऱ्या अर्थानं विनम्रतेचं प्रतीक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनच बोधिराजा नमस्तुते. तर नमस्तुते म्हणजे काय, तर नमस्कार किंवा नमस्ते असाच त्याचा अर्थ होत असते. बोधिवृक्षाबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करून तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ बोधिवृक्षाला वंदन करायचे किंवा येताना भिक्खूंना सुद्धा तो आदर प्रकट करायचे. तर 4 स्तूपांना सुद्धा वंदन करण्याची परंपरा आजही जगामध्ये आहे. हात जोडून वंदन करण्याची परंपरा, ही हात जोडण्याची परंपरा पोझिशन म्हणजेच अंजली मुद्रा होय. तर ही भगवंताची 10व्या क्रमांकाची मुद्रा म्हणजे अंजली मुद्रा होय. आपण शेवटची जी मुद्रा घेत आहोत ती मुद्रा म्हणजे महापरिनिर्वाण मुद्रा. तर ही महापरिनिर्वाण मुद्रा किंवा तिला महापरिनिर्वाण मुद्रा म्हणतात. ही महापरिनिर्वाण मुद्रा जी आपण कुशीनगरला बघतो, कुशीनगरला जी बुद्ध मूर्ती आपल्याला झोपलेल्या पोझिशन मध्ये दिसते किंवा अजंठा वेरूळच्या बौद्ध गुफांमध्ये किंवा मध्य प्रदेश या प्रांतामध्ये धर्मराजेश्वर नावाची बौद्ध गुफा आहे. मध्य प्रदेश या प्रांतामध्ये धर्मराजेश्वर नावाच्या बौद्ध गुफा, या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांची भल्ली मोठी महापरिनिर्वाण मुद्रा किंवा अजंठा वेरूळच्या इतरही बौद्ध लेण्यांमध्ये आपल्याला महापरिनिर्वाण मुद्रातल्या म्हणजे पोझिशन अवस्थेतल्या मूर्त्या मिळतात. आपण ज्या ठिकाणी कुशीनगरला जर गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा असलेली बुद्ध मूर्ती आपल्याला दिसते. तर ही महापरिनिर्वाण नावाची जी बुद्ध मूर्ती आहे जी कुशीनगरला आहे सध्याला, तर ही बुद्ध मूर्ती तिथेच प्राप्त झालेली आहे. आणि ही बुद्ध मूर्ती महापरिनिर्वाण मुद्रा जी कुशीनगरची जी बुद्ध मूर्ती आहे ती ऍक्च्युली मथुरा येथील आहे आणि ती लाल बलुआ पत्थर मधली आहे. जो भिक्खू हरिबल नावाच्या भिक्खूंची ती संकल्पना आहे. आणि ज्या कुशीनगरची जी बुद्ध मूर्ती आपल्याला दिसते प्राचीन बुद्ध मूर्ती, ती मथुरेचा एक मूर्तिकार होता दिन्न नावाचा मूर्तिकार. या दिन्न नावाच्या मूर्तिकारांनी मथुरेचाच तो असल्यामुळे त्यांनी ती बुद्ध मूर्ती तयार केली होती लाल बलुआ पत्थर मध्ये, जी कुशीनगर साल वृक्षांच्या दोन्ही बीचोबीच आपल्याला ती बुद्ध मूर्ती दिसते कुशीनगरला. त्या बुद्ध मूर्तीच्या खाली आपल्याला 3 व्यक्ती दिसतात. अनेक लोकांचा त्याच्यामध्ये संभ्रम आहे. तर त्याच्याखाली जे 3 लोक दिसतात, तर वास्तविक पाहता एका बाजूने जो व्यक्ती दिसतो तो वज्रपाणी नावाचा मल्ल राजा आहे एक. आणि त्या ठिकाणी तुम्हाला आणखी एक व्यक्ती दिसते ते म्हणजे आनंद, ध्यान करत बसलेले आनंद नावाचे भिक्खू दिसतात भगवंताच्या बाजूला. आणि त्या ठिकाणी सुभद्र नावाचा भिक्खू त्या ठिकाणी सुद्धा महापरिनिर्वाणाच्या वेळी बुद्धाकडे याचना करत आहे प्रवज्या धारण करण्याची. तर ह्या सगळ्या बुद्ध मूर्त्या आपल्याला दिसतात. सर्व बौद्ध गुफांमध्ये आपल्याला ह्या महापरिनिर्वाण भगवंताच्या ज्या बुद्ध मुद्रा आपल्याला दिसतात. भारतामध्ये जे बालाजी आहे तिरुपती बालाजी, वास्तविक ते थेरोपती बालाजी आहे, जिथे बाल दान करण्याची पद्धती आहे. तर ते तिरुपती बालाजीच्या ठिकाणी जर आपण गेलं तर त्याच प्रकारे तुम्हाला तो आपल्याला महापरिनिर्वाणातल्या पोझिशन मध्ये विकृत झालेली प्रतिक्रांतीच्या नंतर ती बुद्ध मूर्ती आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे ह्या भगवान बुद्धांच्या एकूण 11 प्रकारच्या मुद्रा आहे वेगवेगळ्या पोझिशन मध्ये. आणि ह्या 11 प्रकारच्या मुद्रा माणसाला या मनुष्य जगताला ह्या मेसेज देत असतात, संदेश देत असतात. त्याच्यातूनही शिकण्यासारखं आहे भगवंताच्या पोझिशन मध्ये. आपण महापरिनिर्वाणाची मुद्रा जर बघितली
तर भगवान आपण सामान्य व्यक्तीचं जर मृत्यू बघितला, मरण बघितला तर ते वेगळं आहे. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण आपण बघतो की एखाद्या राजा महाराजासारखं, सिंहासारखं, ती सिंहशय्या सुद्धा आहे महापरिनिर्वाणामध्ये. तर आपल्याला ती बुद्ध मूर्ती आपण पाहत असतो. तर अशा एकूण 11 प्रकारच्या मुद्रा तथागत भगवान बुद्धांच्या आहे. आणि त्या 3 शैलीमध्ये गांधार बुद्ध मूर्ती कला शैली आणि मथुरा बुद्ध मूर्ती कला शैली आणि अमरावती साऊथ इंडिया बुद्ध मूर्ती कला शैली, अशा 3 शैलीमध्ये ह्या बुद्ध मूर्त्या बनवण्यात आल्या. त्याला शैली का म्हणतात? तर शैल, जसं पाली शब्द सेल आहे पण संस्कारी शब्द शैल आहे. शैल म्हणजे काय? तर शिला. तिला गांधार शैली, मथुरा शैली असं काय म्हणतात? तर शैली म्हणजे काय होते तर दगड होत असते, ज्याला आपण शिला म्हणतो. शिला म्हणजेच काय तर दगड. आणि त्या शिलांपासून, त्या दगडांपासून जी मूर्ती तयार केल्या जात होती तिला म्हणून ते गांधार शैली. शैली या शब्दाचा अर्थच शिला होते किंवा दगड होते. गांधार देशामध्ये आणि मथुरा देशामध्ये म्हणजे प्रांतामध्ये पहिल्या शताब्दीमध्ये सम्राट कनिष्कांच्या काळामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. गांधार देशाचा संबंध आपल्याला माहित असेल की बुद्धांच्या काळामध्ये वक्कली नावाचे भिक्खू आणि सम्राट बिंबिसाराचा एक मित्र होता राजा पुकुसाती नावाचा, हा गांधार प्रदेशामधलाच होता. म्हणून गांधार आणि गांधारच्या जवळचं असलेलं तक्षशिला हे जगप्रसिद्ध होतं. आणि गांधारचं आता सध्याला नाव ते अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये आहे. तर गांधारचं नाव आता बदललं आहे, त्याला कंधार म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये गांधार या शब्दावरूनच अपभ्रंश झाला. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार जिल्हा आहे, परंतु तो गांधार या शब्दाचाच अपभ्रंश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या जम्बूद्वीपामध्ये, भारतामध्ये ज्या पहिल्यांदा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, बुद्ध मूर्तीची आवश्यकता वाटू लागली महान सम्राट कनिष्काला. बुद्धांच्या काळामध्ये अनेक लोक म्हणतात की बुद्धाने बुद्ध मूर्तीचा विरोध केलेला आहे, बुद्ध मूर्तीचा विरोध केलेला आहे. तर बुद्ध मूर्तीचा विरोध बुद्ध करू शकत नाही, कारण बुद्धाच्या वेळी बुद्ध मूर्त्या होत्याच नाही. बुद्धाने बुद्ध मूर्ती म्हणजे बुद्धांच्या जिवंत असताना बुद्धांच्या मूर्त्या तयारच झाल्या नाही. बुद्धाची मूर्ती तयारच झाली नाही तर बुद्ध विरोध करतील बुद्ध मूर्तीला, असं होऊ शकत नाही. बुद्ध मूर्ती तर सम्राट कनिष्काच्या पहिल्या शताब्दीपासून सुरू झाली, म्हणून बुद्धाने बुद्ध मूर्तीचा विरोध केला असेल हे चुकीचं आहे. सम्राट कनिष्कांना आणि बौद्ध भिक्खूंना, ज्या महायानी बौद्ध भिक्खूंनी काश्मीरच्या धम्मसंगीतेपासून बुद्ध मूर्तीची आवश्यकता वाटू लागली. एवढ्या महान महापुरुषाची बुद्ध मूर्ती असली पाहिजे. आणि म्हणून बुद्ध मूर्ती भारतामध्ये तयार झाली तर विशेष काही नुकसान झालं नाही. बुद्धांच्या मूर्त्या जमिनीमध्ये लागतात, जमिनीमध्ये प्राप्त होतात, त्यामुळे आपल्याला सांगता येतं बुद्ध मूर्त्या जर तयार झाल्या नसत्या, सम्राट कनिष्कानं त्या तयार केल्या नसत्या आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्याचं दान केलं नसतं, आज जमिनीखाली ज्या गाडल्या गेलेल्या बुद्ध मूर्त्या आहे प्रतिक्रांतीच्या नंतर, जिथे जिथे खोदकाम होतं त्या ठिकाणी बुद्ध मूर्त्या निघतात. ज्या ठिकाणी बुद्ध मूर्त्या निघतात आणि त्याचं कार्बन डेटिंग होतं, त्या बुद्धाच्या किंवा बोधिसत्वाच्या मूर्त्या जमिनीखाली प्राप्त होतात. त्याच्यामुळे सांगता येतं की हे बौद्ध स्थळ आहे, हे बौद्ध विहाराचं स्थळ आहे, बौद्ध स्तूपांचं स्थळ आहे. एकेकाळी या ठिकाणी बुद्ध विहार होतं. हे तिथल्या बुद्ध मूर्तींमुळे आपल्याला समजतं, त्याचं आकलन होण्यास मदत होत असते. म्हणून बुद्ध मूर्ती ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते, बुद्ध मूर्ती प्राप्त झाल्यामुळे ते बौद्ध स्थळ आहे हे आपल्याला ठामपणे सांगता येतं. आणि म्हणून सम्राट कनिष्काच्या काळामध्ये आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध सम्राट कनिष्कानेच पहिल्यांदा जगामध्ये बुद्ध मूर्त्या तयार केल्या गांधार मथुरेला. सम्राट कनिष्क, आता तर अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये बुद्ध मूर्त्या तयार होतात आणि त्या बुद्ध मूर्त्या जगभर दान केल्या जातात, पण भारतामध्येच पहिल्यांदा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. भारतातूनच पहिल्यांदा बुद्ध मूर्त्या जगभरामध्ये दानाच्या माध्यमातून गेल्या. या जगामध्ये सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या दान करणारा राजा असेल, सम्राट असेल तर तो बौद्ध सम्राट कनिष्क आहे. बौद्ध सम्राट कनिष्कांनी जगातल्या सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या निर्माणही केल्या आणि दानही केल्या. शेकडो बुद्ध मूर्त्या आपल्याला मिळतात संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये. मोहेंजोदडो
हडप्पा आणि धोलविरा हे सिंधू सभ्यता आहे. या मोहेंजोदडो आणि सिंधू, धोलविरा आणि हडप्पा या ठिकाणी सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. कुशाण कनिष्क काळातील बुद्ध मूर्त्या त्याही ठिकाणी प्राप्त झाल्या आहे. तर हा कुशाण बौद्ध सम्राटांच्या कालखंडामध्ये जो कुशाण राजा कनिष्क, त्यानंतर त्यांचा जो सुपुत्र आहे, त्यानंतर कनिष्काच्या काळामध्ये होविष्क नावाचा कुशाण राजा, आणि त्यानंतर सम्राट कनिष्काचा नातू वासुदेव, हा वासुदेव नावाचा सुद्धा कुशाण राजा, या तीनही कालखंडामध्ये, या तीनही राजांच्या कालावधीमध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये, म्हणजे या तीनही म्हणजे सम्राट कनिष्क, सम्राट होविष्क आणि सम्राट वासुदेव कुशाण राजा, या तीनही राजांच्या कालखंडामध्ये बुद्ध मूर्त्याचं खोदकाम झालं. तथागत भगवान बुद्धांची जी मी तुम्हाला पहिल्या शताब्दीमध्येच गांधार आणि मथुरा या ठिकाणी एकाच वेळी बुद्ध मूर्त्यांची निर्मिती झाली. मथुरा हे बौद्ध मूर्ती कला केंद्र आजही जगप्रसिद्ध आहे. मथुरेच्या बुद्ध मूर्त्या, प्राचीन मूर्त्या विशेष प्रसिद्ध आहे आणि मथुरा हे प्राचीन बौद्ध केंद्र आहे. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातील 1 वर्षावास मथुरा येथील वैरंजा या ठिकाणी कालकाराम वनामध्ये त्यांनी मथुरेला 1 वर्षावास भगवंताचा झालेला आहे. जे महान सम्राट अशोक राजा आहे, सम्राट अशोक यांचे जे धम्मगुरु आहे मोग्गलीपुत्ततीस, हे सुद्धा मथुरेचेच आहे. म्हणून मथुरा सम्राट बुद्धांच्या कालखंडापासून तर सम्राट कनिष्क आणि मोग्गलीपुत्ततीसांची जन्मभूमी म्हणून हे मथुरा अत्यंत महत्वाचं आहे. अमरावती हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. या अमरावती बौद्ध स्थळावरूनच या महाराष्ट्रामध्ये अमरावती नावाचा जिल्हा तयार झाला. आणि अमरावती जी शैली आहे, अमरावती हे सध्या आंध्र प्रदेशामध्ये आहे. असं म्हटलं जातं की सातवाहनांच्या काळामध्ये ताजमहालासारख्या, ताजमहालाप्रमाणे जर ते बौद्ध स्तूपांचं जर बौद्ध स्तूपांना जर नष्ट करण्यात आलं नसतं अमरावतीच्या, तर आज त्या ठिकाणी ताजमहाल फिका पडला असता. अशी ताजमहालाच्या बारीक नक्षीकामातील संगमरमरवी जो काही दगड आहे, या दगडामधील जे महास्तूप सातवाहन बौद्ध सम्राटांनी निर्माण केले होते. आणि बुद्ध मूर्त्या सुद्धा आजही आपण आंध्र प्रदेशामध्ये नागार्जुन कोंडा येथील म्युझियम मध्ये किंवा अमरावती येथील, आंध्र प्रदेश येथील अमरावती येथील म्युझियम मध्ये गेले की पूर्ण तुम्ही आंध्र प्रदेशातील जो साऊथ इंडियातल्या कुठल्याही शहरामध्ये जा, तिथल्या संपूर्ण संग्रहालयामध्ये आपल्याला संगमरमरवी दगडातीलच बुद्ध मूर्त्या आपल्याला दिसतात. तर ह्या सातवाहन बौद्ध सम्राटांनी तयार केलेल्या आहे. तर ह्या आपल्याला माहित आहे की बौद्ध सम्राट जे सातवाहन राजे होऊन गेले, ज्यांची महाराष्ट्रामधली राजधानी पैठण आहे किंवा प्रांतिक राजधानी जुन्नर शिवनेरी आहे, आणि आंध्र प्रदेशातील जी प्राचीन राजधानी आहे ती म्हणजे सातवाहनांची राजधानी, ती म्हणजे अमरावती, आंध्र प्रदेश. तर या ठिकाणी ज्या अमरावती शैलीमधल्या ज्या बुद्ध मूर्त्या निर्माण करण्यात आला, तर त्या बुद्ध मूर्त्या आपल्याला कर्नाटक पर्यंत, सन्नती पर्यंत दिसतात. त्यामध्ये सातवाहन असेल, वाकाटक असेल किंवा सालंके यानो राजवंश असेल किंवा विष्णुकुंडिन राजवंश असेल किंवा इश्वाकू आणि चुटू राजवंश, तर हे साऊथ इंडियन बौद्ध राजवंश आहे. सातवाहन, वाकाटक, सालंके यानो, विष्णुकौंडिन्य किंवा इश्वाकू आणि चुटू या साऊथ इंडियन बौद्ध राजवंशांच्या कालखंडामध्ये ह्या बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आल्या. आणि म्हणून त्या अमरावती शैलीतील बुद्ध मूर्ती आजही प्रसिद्ध आहे. भगवान बुद्धांच्या 5 प्रकारची भगवंताची आसन सुद्धा आहे. आसन हे 5 प्रकारचे आसन. तर पहिलं आसन भगवान बुद्धांचं आपण समजून घेऊया. ते आसन म्हणजे पद्मासन. पद्मासन म्हणजे पद्म मुद्रा सुद्धा आपण त्याला म्हणतो. पद्म मुद्रामध्ये पोझिशन मध्ये असलेला, पद्मा म्हणजे तर कमळ होत असते. तर भगवान बुद्धांची एक पद्मासन आहे. दुसरं आहे भगवान बुद्धांचं जे आसन आहे ज्याला सुखासन म्हणतात. सुखासन म्हणजे पालथी मांडून बसणं, त्याला सुखासन यासाठी म्हणतात. सुखासन म्हणजे सहज
पालथी मांडून बसणं किंवा मांडी घालून बसणं असं आपण म्हणत असतो. पालथी मांडी घालून बसणं, सहज बसणं. सहज बसल्यामुळे माणसाला सुख वाटतं, त्या बसल्यामुळे सुख मिळतं म्हणून त्याला सुखासन म्हणतात. अनेक बौद्ध उपासक उपासिका विहारामध्ये जास्तीत जास्त सुखासनामध्ये बसतात. तर ही सुखासन नावाची जी आसन आहे, तर भगवान बुद्धांच्या अशा सुखासनामध्ये बसलेल्या मूर्त्या आपल्याला अजंठा वेरूळच्या आणि इतरही बौद्ध लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. तर तिसरं आसन आहे भगवान बुद्धांचं प्रलंब पादासन नावाचं आसन. तर हे तिसरं आसन आहे. भगवान बुद्धांचं चौथं आसन आहे पर्यकासन आणि 6वं आसन आहे अत्यंत कठीण आहे कुतकुटकासन. हे भगवान बुद्धांचे एकूण 5 आसन आहे. आपण इतरही म्हणजे 5 हे प्रमुख तथागत बुद्धांचे आसन, त्या आसनामधील पोझिशन मध्ये बुद्ध मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. तर बुद्धांचे अनेकही आपण बुद्धासनही म्हणू शकतो. ज्या महान सम्राट कनिष्कांनी जे वज्रासन बांधलेलं होतं, तर त्या वज्रासनाला राजसिंहासन म्हटलं जात होतं, जे सांचीच्या स्तूपावर दिसतं. तर राजसिंहासन हे हिऱ्याचं बनवलं होतं. तर भगवंताच्या काही काही मूर्त्या आपल्याला अजंठा वेरूळच्या लेण्यामध्ये राजसिंहासनासारख्या दिसते. म्हणजे ज्याप्रमाणे राजे महाराजे असे बसलेल्या पोझिशन मध्ये दिसतात, तर त्या भगवान बुद्धांच्या राजसिंहासन सुद्धा आपल्याला राजसिंहासन अवस्थेमध्ये बसलेल्या मूर्त्या आपल्याला अजंठा वेरूळ मध्ये पाहायला मिळतात. वज्रासन सुद्धा आहे. वज्रासन म्हणजे दगडासारखं जे अधिष्ठान संकल्प भगवंतानी बोधिवृक्षामध्ये केला होता, ते वज्रासन सुद्धा आहे. शयनासन आपण म्हणत असतो, शयनासन. तर भगवान बुद्ध जी आसन होतं शयनासन म्हणायचे भगवान बुद्धाला. तर जे भगवान बुद्ध जे विश्रांती करायचे, तर त्याला शयनासन, भगवान बुद्धाचं शयनासन कुठल्या प्रकारचं होतं, तर ती सिंहशय्या होती. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खास करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यासन नावाच्या बौद्ध लेण्या आहे. विद्यासन, विद्या म्हणजे विद्याचरण म्हणतो, विद्या म्हणजे विद्या. ज्यांनी विद्यासन किंवा विद्यासन म्हणून त्या बौद्ध गुफा सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहे. या भारतामध्ये अनेक लोकांमध्ये भ्रम आणि भ्रांती आहे की कधी कधी आपण बुद्ध मूर्त्या बघत असताना बुद्ध मूर्तीच्या डोक्यावर असं एखाद्या शेंडीप्रमाणे एक उंच ज्वालेप्रमाणे, अग्नीच्या ज्वालेप्रमाणे आपल्याला बुद्ध मूर्तीच्या डोक्यावर दिसतं. आणि ह्या बुद्ध मूर्त्या सध्याला थायलंडमध्ये आणि इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये दिसतात. काही अशा प्रकारे त्या बुद्ध मूर्त्या असतात. तर त्या बुद्ध मूर्त्या आपल्याला असं वाटतं की ह्या बुद्ध मूर्त्या, ती बुद्ध मूर्ती जर आपल्याला दिसली तर आपण पाहतो ज्या थायलंड देशातून आपल्या भारतामध्ये दानात आलेल्या मूर्त्या आहे, तर त्या मूर्त्या जर आपल्याला दिसल्या तर आपण म्हणतो ह्या बुद्ध मूर्त्या थायलंडच्या आहे, चायनाच्या आहे, जपानच्या आहे, कोरियाचे आहे. त्या बुद्ध मूर्त्या श्रीलंकेच्या आहे असं आपण म्हणतो, पण ते मुळातच नाही. म्हणजे त्या तिथल्याच मूर्त्या आहे असं आपण लावतो. परंतु आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की ज्या बुद्धांच्या डोक्यावर जी उभी अवस्था दिसते त्याचे एक नाव आहे बौद्ध संस्कृतीमध्ये, शिल्पविद्येमध्ये. तर ते नाव म्हणजे त्याला उशनिशा म्हणतात. उशनिशा. बुद्धांच्या डोक्यावर जे शेंडीप्रमाणे आपल्याला दिसतं, अग्निज्वालाप्रमाणे जे आपल्याला दिसतं, त्याला उशनिशा असं म्हटलं जातं. आणि ह्या काही बाहेर देशामधली ही उशनिशा असलेल्या बुद्ध मूर्त्या नाही. चोल काळामध्ये ह्या बुद्ध मूर्त्या विशेष निर्माण करण्यात आला. चोल हे बुद्धिस्ट राजे होते. सम्राट कनिष्काचा एक शिलालेख आहे गुजरातमध्ये, ज्याला जुनागड गिरनार शिलालेख म्हणतात. सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये चोल राजवंशाचा उल्लेख आलेला आहे. चोल राजे सम्राट अशोकाच्या कालखंडापासून होते आणि चोल राजे हे बुद्धिस्ट होते. चोल राजांच्या कालखंडामध्ये उशनिशा असलेल्या ज्या आपण शेंडीप्रमाणे बुद्ध मूर्त्या म्हणतो, तर ह्या बुद्ध मूर्त्या थायलंडची ती शैली नाही, तर भारतामध्येच त्या चोल राजांनी, चोल हे बुद्धिस्ट राजे होते, चोल बुद्धिस्ट राजांनी ह्या बुद्ध मूर्त्या तयार केलेल्या आहे. विशेष करून ह्या बुद्ध मूर्त्या, चोलकालीन बुद्ध मूर्त्या, ज्या उशनिशा असलेल्या बुद्ध मूर्त्या आपल्याला केरळ जो प्रांत आहे किंवा तामिळनाडू नावाचा प्रांत आहे, या ठिकाणी ह्या बुद्ध मूर्त्या, आणि विशेषतः श्रीलंकामध्ये सुद्धा ह्या बुद्ध मूर्त्या आपल्याला दिसतात. श्रीलंका, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अशा बुद्ध मूर्त्या, चोलकालीन बुद्ध मूर्त्या, उशनिशा असलेल्या बुद्ध मूर्त्या आपल्याला प्राप्त होतात. आणि नंतरच्या कालखंडामध्ये इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये उशनिशा असलेल्या बुद्ध मूर्त्या आपल्याला मिळतात. पण ऍक्च्युली ह्या बुद्ध मूर्त्या भारतातच तयार होत होत्या. आजही आपण
त्या साऊथ इंडिया भारतामध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये जर गेलं तर तिथे जमिनीखाली भूगर्भामध्ये बुद्धांच्या मूछ असलेल्या, आता जर मी असं जर बोललो की भगवान बुद्धांना मूछ नाही आहे किंवा दाढी नाही आहे, तर तरी पण भगवान बुद्धांच्या मिशा असलेल्या, मूछ असलेल्या बुद्ध मूर्त्या ज्या चोल काळामध्ये बोधिसत्वाच्या आणि बुद्धाच्या मूर्त्या, मूछ असलेल्या, मिशा असलेल्या बुद्ध मूर्त्या सुद्धा चोल काळामध्ये निर्माण झाल्या आणि त्या तुम्हाला आजही केरळ आणि तामिळनाडूच्या म्युझियम मध्ये किंवा कांचीवरमला त्या प्राप्त झालेल्या आहे. तर ज्याप्रमाणे ह्या ज्या बुद्धांच्या मूछवाल्या चोलकालीन बुद्ध मूर्त्या ज्या तामिळनाडू मधलं जे तंजावर आहे किंवा रामेश्वरम आहे किंवा जे कांचीपुरम आहे, या ठिकाणी आपल्याला ह्या बुद्ध मूर्त्या आपल्याला दिसतात किंवा मणिमेखल्या या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. तर अशा प्रकारच्या ह्या बुद्ध आणि बोधिसत्वाच्या मूछ असलेल्या आणि उशनिशा असलेल्या बुद्ध मूर्त्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. या तामिळनाडूमध्ये विशेष प्रसिद्ध असलेले चोल बुद्धिस्ट राजांनी निर्माण केलेले जगप्रसिद्ध मंदिर आहे बृहदेश्वर मंदिर. हे बृहदेश्वर मंदिर चोल बुद्धिस्ट राजांनी बनवलेलं आहे आणि ते बुद्ध विहारच आहे, म्हणून त्याला बृहदेश्वर म्हणतात. किंवा या तामिळनाडूमध्ये बृहदेश्वर, ऐरावतेश्वर आणि कैलासनाथ कांचीपुरमची ही बुद्ध विहार चोल बुद्धिस्ट राजांनी निर्माण केलेल्या आहे. तर ह्या बुद्ध मूर्त्याचा जो काळही आहे, बुद्ध मूर्त्या कुठल्या कुठल्या बौद्ध राजांच्या कालखंडामध्ये काळामध्ये तयार झाल्या ते मी या ठिकाणी सांगतो. कुशाण काळापासून बुद्ध मूर्तीची निर्मिती झाली. कुशाण काळ असेल, सातवाहन काळामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या त्या बुद्ध मूर्त्याही तयार झाल्या आणि बुद्ध लेण्यांमध्ये सुद्धा त्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. सातवाहन वाकाटक काळामध्ये सुद्धा बुद्ध मूर्तीची निर्मिती झाली. गुप्त काळामध्ये सुद्धा बुद्ध मूर्तीची निर्मिती झाली. गुप्त काळ जो गुप्त राजवंश, बुद्धिस्ट राजवंश आहे, नरसिंहगुप्त, बालादित्य किंवा कुमारगुप्त, समुद्रगुप्त आणि विक्रमादित्य यांच्या कालखंडामध्ये ज्या गुप्त काळामध्ये बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, त्या गुप्त काळात त्या बुद्ध मूर्त्या म्हणजेच सुंदर अशा बुद्ध मूर्त्या. पाल जे बुद्धिस्ट राजे होऊन गेले, जे पश्चिम बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये होऊन गेले, पाल बुद्धिस्ट राजांच्या काळामध्ये सुद्धा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. आपण पाल बुद्धिस्ट राजांच्या विक्रमशिला या प्राचीन बौद्ध विद्यापीठामध्ये सुद्धा काही बुद्ध मूर्त्या मिळतात. पाल काळातील बुद्ध मूर्त्या आपल्याला राज मुकुट घातलेल्या दिसतात, भगवंताच्या मूर्त्या. नंतरच्या कालखंडामध्ये पाल बुद्धिस्टांच्या नंतर राष्ट्रकूट कालखंडामध्ये सुद्धा बुद्ध मूर्त्याची निर्मिती झाली. कमी अधिक प्रमाणामध्ये राष्ट्रकूट कालखंड असेल चालुक्य काळामध्ये आणि पल्लव काळामध्ये सुद्धा जे पल्लव राजे महाबलीपुरमचे, ज्या पल्लव बौद्ध राजवंश, पल्लव बौद्ध राजवंश हा बुद्धिस्ट राजवंश आहे. या पल्लव राजवंशाचा जो महान भिक्खू होऊन गेला चायनामध्ये, ज्यांनी मार्शल कराटे शिकवले, बोधिधर्म नावाचा जो मार्शल आर्ट भिक्खू, हा मार्शल आर्ट बोधिधर्म नावाचा भिक्षू पल्लव बौद्ध राजवंशाचा आहे. तर या पल्लव बौद्ध राजवंशाच्या कालखंडामध्ये सुद्धा काही कमी अधिक प्रमाणामध्ये बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहे. शिलाहार राजवंश जो महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, शिलाहार राजवंशाच्या कालखंडामध्ये सुद्धा, आणि त्रैकुटक हा जो राजा ज्यांनी कान्हेरी बुद्ध लेण्यांची निर्मिती केली आणि एलिफंटा बौद्ध लेण्यांची निर्मिती केली, या त्रैकुटक आणि शिलाहार बुद्धिस्ट राजांच्या कालखंडामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये बुद्ध मूर्तीची निर्मिती झाली. हे बुद्ध मूर्ती, या बुद्ध मूर्त्या भारतातच नाही, या जम्बूद्वीपातच नाही, तर कंबोडियामध्ये जे अंकोर वाट आहे आणि इंडोनेशियामधील जे बोरोबुदूर आहे, ज्या तिथल्या बौद्ध राजांच्या सुद्धा या भारतीय बुद्ध मूर्तींचा त्यांच्यावर एक प्रभाव होता. खमेर बौद्ध राजवंश आणि शैलेंद्र बौद्ध राजवंश कंबोडिया आणि इंडोनेशिया या ठिकाणी सुद्धा भारतीय बुद्ध मूर्ती शैलीचा प्रभावानंतर 8व्या आणि 10व्या शताब्दीपर्यंत बुद्ध मूर्त्या निर्माण झालेल्या आहे. तर अशा प्रकारे या बुद्ध मूर्ती ज्या गांधार आणि मथुरा या जम्बूद्वीप भारतामध्ये निर्माण होता जगभर बुद्ध मूर्तीची निर्मिती तयार झाली. या बुद्ध मूर्त्या तयार होत असताना ज्या शिलापत्थर मधील ज्या बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आल्या, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये 5व्या शताब्दीमध्ये आपण बुद्ध मूर्त्या पाहतो
बुद्धमूर्तीचा प्रकार म्हणजे चित्रशैली बुद्धमूर्ती प्रकार. हा चित्रशैली बुद्धमूर्ती प्रकार म्हणजे बुद्धांची पेंटिंग, बुद्धांचे ज्या चित्र, जे भीमबेटका आपण पाहत असतो, जगातील भीमबेटका हे जे चित्रशैली आहे गुफा, तर याच प्रकारे भगवान बुद्धांच्या पेंटिंग मध्ये, कलरिंग मध्ये, चित्रशैलीमध्ये सुद्धा बुद्ध पेंटिंग तयार झाल्या. तर खास करून जी पेंटिंग्स आपण पाहतो बुद्धांच्या मूर्तीची, ती पेंटिंग्स आपल्याला 2000 म्हणजे 2500 वर्षापूर्वीच्या पेंटिंग्स आपल्याला, बुद्धांचे चित्र आपल्याला आजही दिसतात. त्यापैकी अजिंठा येथील चित्रशैली प्रसिद्ध आहे. वेरूळमध्ये सुद्धा काही चित्रशैली आहे, ती नष्ट होण्याच्या कगारीवर आहे. औरंगाबादला सुद्धा बुद्धांच्या पेंटिंग चित्रशैली, पितळखोरा बुद्ध लेणी आहे, त्याच ठिकाणी बुद्धांची पेंटिंग चित्र शैली सापडलेली आहे. या भारतामधील लोणावळ्यातील कारले बुद्ध लेणी, भाजे बुद्ध लेणी, बेडसे बुद्ध लेणी किंवा कोंढाणे बुद्ध लेणी, या बुद्ध लेणीमध्ये सुद्धा बुद्धांच्या पेंटिंग्स चित्र, रंगीन चित्र त्याच्या पेंटिंग आहे. ठाणाले बुद्ध लेणी किंवा घटोत्कच बुद्ध लेणी किंवा इकडे मध्य प्रदेश मधील अजिंठा प्रमाणे असलेली बाघ बुद्ध लेणी, इथे सुद्धा बुद्धांच्या मूर्तींचे पेंटिंग्स आहे. किंवा धम्मराजेश्वर बुद्ध लेणी, राजस्थान मध्ये कोलवी बुद्ध लेणी, किंवा उत्तर प्रदेशातील ललितपूर देवगड इथे बुद्ध लेणी आहे. देवगड ललितपूरला जंगलामध्ये, तिथे सुद्धा बुद्धांच्या पेंटिंग्स आणि बुद्ध लेण्या मिळालेल्या आहे. मध्य प्रदेश मधील पानगुडारिया या ठिकाणी सुद्धा बुद्धांचे पेंटिंग प्राप्त झालेले आहे. किंवा गुजरातमध्ये ईडरगडला सुद्धा बुद्धांच्या पेंटिंग्स प्राप्त झालेल्या आहे. आणि त्याचप्रमाणे बेलम आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा बुद्धांच्या पेंटिंग. आणि तामिळनाडूमध्ये सित्तनवासल नावाचं एक बौद्ध गुफा आहे. सित्तनवासल या ठिकाणी सुद्धा बुद्धांच्या चित्र रंगीन असल्या पेंटिंग प्राप्त झालेल्या आहे. या भारताबाहेर जर आपण सोडलं तर नेपाळ हा प्राचीन जम्बूद्वीपाचाच एक भाग. या नेपाळमध्ये जे मुस्तांग ह्या 10,000 बौद्ध गुफा आहे मुस्तांग नेपाळमध्ये. या मुस्तांग नेपाळच्या त्या गुफेमध्ये सुद्धा बुद्धांच्या प्राचीन रंगीन चित्र शैलीतील बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. बुद्ध मूर्तीचा जर आपण शोध घेतला तर मोहेंजोदडो आणि हडप्पा, धोलविरा या सिंधू सभ्यतेच्या ठिकाणी सुद्धा बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. मोहेंजोदडोचा स्तूप आपण गुगलवर सर्च केला तर आपल्याला माहित पडतं की मोहेंजोदडोला सुद्धा सम्राट कनिष्काचा स्तूप, सम्राट कनिष्काच्या काळातील नाणी आणि काही बुद्ध मूर्त्या सुद्धा आता मोहेंजोदडो या सिंधू सभ्यतेच्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहे. अलीकडेच 2-3 वर्षाच्या आधी स्वीडनला गुप्त काळातील 5व्या शताब्दीमधील बुद्ध मूर्ती, म्हणजे युरोप देशातील स्वीडन या देशामध्ये सुद्धा गुप्त काळातील 5व्या शताब्दीमधील बुद्ध मूर्ती स्वीडन या देशामध्ये सुद्धा प्राप्त झालेली आहे. आपण म्हणतो अमेरिकेचा शोध कोलंबसानी लावला, परंतु अमेरिकेचा शोध बौद्ध भिक्खूंनी लावलेला आहे. जगभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार भिक्खूंनी केलेला आहे. अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर बौद्ध भिक्खूंनीच लावलेला आहे. म्हणून अमेरिकेला सुद्धा काही बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. अलीकडेच इजिप्त, ज्याला पिरॅमिडचा देश म्हणतात, पिरॅमिड, या पिरॅमिडच्या देशमध्ये जिथं पेट्रा जॉर्डन नावाच्या लेण्या आहे, गुफा आहे, तर या इजिप्त या पिरॅमिडच्या देशामध्ये सुद्धा ज्या इजिप्त पर्यंत सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता, इजिप्त या देशामध्ये सुद्धा 2 वर्षाच्या आधी बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. भगवंतांच्या परिमंडल चीवर धारण केलेल्या बुद्ध मूर्त्या इजिप्त या ठिकाणी सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की या जगामध्ये 2001 मध्ये जे बामियान या ठिकाणी ओसामा बिन लादेन यांनी जे बॉम्ब लावून त्या बुद्ध मूर्त्या नष्ट केल्या, जगातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्त्या ह्या अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतामध्ये होत्या, ज्या सम्राट कनिष्कांनी निर्माण केल्या होत्या. ह्या जगातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्त्या होत्या. त्या बुद्ध मूर्त्या ओसामा बिन लादेनने नष्ट केल्या. तर या अफगाणिस्तान मधल्या या बामियान प्रांतातील ह्या बुद्ध मूर्त्या जगातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्त्या म्हणून त्याची एक प्रसिद्धी होती. आज अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, या ठिकाणी आपल्याला युद्धाची पार्श्वभूमी दिसते आणि सतत त्या ठिकाणी युद्ध असतं.
तर हे कशामुळे, ज्या ज्या ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि कार्ल मार्क्स या भाषणामध्ये असं म्हणतात की अफगाणिस्तान एकेकाळी बौद्ध राष्ट्र होता, अफगाणिस्तान ज्याला गांधार म्हणायचे. तर अफगाणिस्तान मध्ये जे जे काही बुद्ध मूर्त्या म्हणजे अफगाणिस्तानचे संपूर्ण म्युझियम संग्रहालय, पाकिस्तानचे संपूर्ण म्युझियम संग्रहालयामध्ये सर्वाधिक बुद्धांच्या मूर्त्या प्राप्त होतात. म्हणजे आज जे मुस्लिमांची संख्या पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये आहे, हे मुस्लिम प्राचीन काळातले बुद्धिस्ट होते आणि या बुद्ध मूर्त्या अफगाणिस्तान पाकिस्तानला मिळतात. तर त्या बुद्ध मूर्त्यांना तिथे मात्र आजही मुस्लिम बांधव, जरी ओसामा बिन लादेननं त्या बुद्ध मूर्त्या नष्ट केल्या असतील, परंतु मात्र आज मुस्लिम बांधव जो पाकिस्तानचा असेल किंवा अफगाणिस्तानचा असेल, लाहोर असेल किंवा कराची असेल, या ठिकाणी आजही मुस्लिम बांधव भारताप्रमाणे, भारतामध्ये तर बुद्ध मूर्तीला शेंदूर लावल्या जातं, चुनरी घालून दिल्या जाते, तिला नष्ट केल्या जाते, तोडल्या जाते. परंतु मात्र ओसामा बिन लादेननं केलं ते चुकीचं केलं, परंतु त्यानंतर मात्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मुस्लिम बांधवांनी सर्वाधिक बुद्ध मूर्त्या संग्रहालयामध्ये सुरक्षित ठेवलेल्या आहे आणि त्यांनाही बुद्ध धम्माचं महत्व समजलेलं आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये ज्या बुद्ध मूर्त्या मिळतात, आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तान जर आपण बघितलं या मुस्लिम बहुल प्रदेशामध्ये, तर आज त्या ठिकाणी आपल्याला युद्धच दिसते. याचा अर्थ असा हाच होते की जिथे जिथे बुद्ध हटला त्या त्या ठिकाणी युद्धाचं वातावरण तयार होत असतं. जिथे बुद्ध नाही तिथे युद्धच राहत असतं, मग ते देश असो की घर असो. तर या जगामध्ये विश्व म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त, जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्ती जर कोणाची तयार झाली असेल, मोहेंजोदडोला ज्या आपल्याला काही मूर्त्या मिळतात त्या मूर्त्या नाही आहेत, तर ते खिलोने आहे. म्हणून जगामध्ये सर्वात आधी कोणाची मूर्ती तयार झाली, जगात सर्वप्रथम मूर्ती कुठल्या व्यक्तीची तयार झाली, तर ती तथागत बुद्धांची आपण लक्षात घेतली पाहिजे. जगामधला असा सर्वे आहे की जगामध्ये, या विश्वामध्ये सर्वात जास्त भूगर्भातून, या जगामध्ये सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या म्हणजे या जगामध्ये सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या प्राप्त झाल्या, जगातली गोष्ट, भारतात नाही, या जगामध्ये सर्वाधिक बुद्ध मूर्त्या कुणाच्या प्राप्त झाल्या, जगाचा आकडा आहे. तर या जगामध्ये सर्वात जास्त बुद्धांच्याच मूर्त्या जमिनीमधून प्राप्त झालेल्या आहे. सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्या जगामध्ये प्राप्त होतात, भारतातही. दुनिया या जगामध्ये सगळ्यात जास्त, मग आपण ह्या इतिहास लक्षात घेतला पाहिजे की भगवान बुद्धांची जी प्रथम बुद्ध मूर्ती मी गांधार आणि मथुरा या ठिकाणी सांगितलेलीच आहे. मग भगवान बुद्धांची पहिल्यांदा बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना कुठे झाली, म्हणजे बुद्धाची मूर्ती तयार झाली आणि बुद्ध मूर्तीची पहिल्यांदा प्रतिष्ठापना कुठे झाली, तर बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सर्वप्रथम महाबोधी महाविहार बोधगयालाच झाली आणि ते सम्राट कनिष्कांनीच. बुद्धाची पहिली मूर्ती जर प्रतिष्ठापित कुठे झाली असेल तर ती बोधगयेलाच झालेली आहे. कुशाण काळामध्ये आणि गुप्त काळामध्ये सुद्धा अनेक बुद्ध मूर्त्या त्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या आहे. म्हणून जगामध्ये सर्वाधिक बुद्ध मूर्त्या दान करणारा, ज्याप्रमाणे 84,000 महाविहार आणि 84,000 महास्तूप बांधणारा सम्राट कनिष्क आहे, त्याचप्रमाणे 84,000 बुद्ध मूर्ती दान करणारा बौद्ध सम्राट कुशाण कनिष्क राजा आहे. आणि चौथ्या धम्म संगीतीपासून ह्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. म्हणजे चौथे धम्म संगीतीमध्ये पहिल्या शताब्दीपासून ह्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. नंतरच्या कालखंडामध्ये सोने असेल, चांदी असेल, कांस्य असेल किंवा ताम्र बुद्ध मूर्ती असेल किंवा सोन्यांच्या नाण्यांवर सुद्धा बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहे. तर सगळ्यात सुंदर बुद्ध मूर्ती जी सध्या इंग्लंडला बर्मिंगहम म्युझियम मध्ये ठेवलेली आहे, तांब्याची 500 किलोची बुद्ध मूर्ती बिहार मधील सुलतानगंज या परिसरामध्ये सापडलेली आहे. तर ही बुद्ध मूर्ती अत्यंत महत्वाची आहे. आपण जर सर्वे केला की भारतामध्ये सर्वात जास्त, तुम्ही भारतातील कुठल्याही संग्रहालयामध्ये जा, भारतातील कुठलंही नगर असू द्या, कुठलंही शहर असू द्या, भारतातील प्रत्येक नगरामध्ये, शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये सर्वाधिक बुद्धांच्याच मूर्त्या आपल्याला दिसतात.
आणि भारतातील सर्वच संग्रहालय हे बुद्ध मूर्तींनी भरलेले आहे. सर्वच संग्रहालयामध्ये भारतातील इतर देवी देवतांपेक्षा बुद्धाच्या आणि बोधिसत्वाच्याच मूर्त्या आपल्याला भारतातील पूर्ण संग्रहालय बुद्ध मूर्तीनं आणि बोधिसत्वांच्या मूर्तीनं भरलेले दिसतात. ही तर भारताची गोष्ट झाली. जगाच्या पाठीवर जगामध्ये सर्वात जास्त ब्रिटिशांनी भारतातील अनेक बुद्ध मूर्ती त्या देशामध्ये नेलेल्या आहे. म्हणून जगाच्या पाठीवर जेवढे काही जगातील संग्रहालय आहे, जगातल्या सर्वच संग्रहालयामध्ये सर्वात जास्त बुद्धांच्याच मूर्त्या आपल्याला दिसतात. जगामध्ये जी पहिली पेंटिंग तयार झाली ती बुद्धांचीच पेंटिंग तयार झालेली आहे. बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा अनेक याच्यामध्ये तयार झाल्या, म्हणजे पत्थरांमध्ये, शिलांमध्ये, दगडांमध्ये सुद्धा तयार झाल्या, सोन्यांच्या धातूंमध्ये सुद्धा तयार झाल्या, चांदीच्या धातूंमध्ये सुद्धा तयार झाल्या, कांस्य असेल, तांबे असेल किंवा हिऱ्यांनी जडलेल्या सुद्धा आणि ब्रांज धातूमध्ये सुद्धा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. या भारतामध्ये चंदनाच्या लाकडामध्ये सुद्धा, रक्तचंदन किंवा चंदनाच्या सुगंधित लाकडाने सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या तयार झालेल्या आहे. आपण या महाराष्ट्रातील ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी जर गेलं तर ड्रॅगन पॅलेसची बुद्ध मूर्ती आपल्याला चंदनाच्या लाकडापासून निर्मित झालेली दिसत असेल. या भारतामध्ये मातीपासून, लाल मातीपासून सुद्धा, ज्याला टेराकोटा बुद्ध मूर्ती म्हणतात, ह्या टेराकोटा बुद्ध मूर्ती सुद्धा म्हणजे लाल मातीपासून म्हणजे मिट्टीपासून निर्माण झालेल्या सुद्धा बुद्ध मूर्त्या खास करून तयार झाल्या. तर त्या बुद्ध मूर्त्या विशेषतः आपल्याला गुजरातमधील देवनी मोरणीला टेराकोटा मातीपासून तयार झालेल्या बुद्ध मूर्त्या देवनी मोरीला आपल्याला दिसतात. अंबारण हे काश्मीर आहे, त्या ठिकाणी सुद्धा ह्या बुद्ध मूर्त्या मातीपासून प्राप्त झालेल्या, किंवा सोमपुरी किंवा महास्थानगड हे जे बांगलादेशमध्ये स्थळ आहे, या ठिकाणी सुद्धा टेराकोटा मातीच्या मूर्त्या प्राप्त झाल्या, किंवा विक्रमशिला किंवा पश्चिम बंगालमधील चंद्रकेतुगड आणि मोगलमारी या ठिकाणी सुद्धा टेराकोटा लाल मातीच्या बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अडम नावाचं ठिकाण आहे नागपूर जवळ, या अडम या ठिकाणी सुद्धा बुद्धांच्या लाल मातीच्या म्हणजे टेराकोटा बुद्ध मूर्ती प्राप्त झालेल्या आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेर या ठिकाणी सुद्धा हस्तिदंतीच्या आणि टेराकोटा लाल मातीच्या बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. किंवा मोगलमारी असेल किंवा गुजरातमधील वल्लभी असेल, नालंदा या ठिकाणी सुद्धा टेराकोटा लाल मातीच्या बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. भगवान बुद्धांच्या मूर्त्या, त्याचं जे अंकन आहे नाण्यांवर किंवा सोन्यांच्या मोहऱ्यांवर सुद्धा बुद्ध मूर्त्या होत्या, की जसे की कुशाण कनिष्काने सुद्धा सोन्यांच्या, चांदीच्या किंवा तांब्यांच्या नाण्यांवर बुद्ध मूर्त्यांचं अंकन केलं होतं. गुप्त बौद्ध राजवंशाने सुद्धा बुद्धांच्या मूर्त्यांचं नाण्यांवर अंकन केलं आणि पाल राजाने सुद्धा बुद्धांच्या मूर्तीचं अंकन केलेलं आहे. या जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेली बुद्ध मूर्ती म्हणजे भगवान बुद्धांनी जे 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली होती ती बुद्ध मूर्ती आपल्याला गुगलवर सर्च केली तर पाहायला मिळते. भगवान बुद्धांची अस्थिपंजर झालेली हड्डी असलेली बुद्ध मूर्ती ती आपल्याला गांधार, अफगाणिस्तान या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. भगवान बुद्धांची म्हणजे चिनी मातीमध्ये सुद्धा बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. आपण पाहतो की भगवान बुद्धांची आणखी एक मूर्ती अफगाणिस्तानला गांधार शैलीमध्ये तयार करण्यात आली होती. 3 आंखवाली बुद्ध मूर्ती, 3 आंखवाली म्हणजे 3 डोळे असलेली बुद्ध मूर्त्या सुद्धा गांधार शैलीमध्ये 3 डोळे असलेली बुद्धांच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत. 3रा डोळा म्हणजेच जो प्रज्ञारूपी डोळा आहे किंवा ज्याला प्रज्ञाचक्षु म्हणतात. तर आपल्याला ते हिंदू संप्रदायामध्ये शिवाला, शंकराला ते 3 डोळे दाखवतात, पण ते 3 डोळे शिवशंकराचे अजिबात नाही. बुद्धालाच, बोधिसत्वाच्या त्या बुद्ध मूर्त्या, 3 डोळे असलेल्या बुद्ध मूर्त्या गांधार शैलीमध्ये अफगाणिस्तानच्या म्युझियम मध्ये आपल्याला दिसतात, जे प्रज्ञाचक्षुचे बुद्ध मूर्ती आहे. आपण अलीकडेच 10 तोंडाचा रावण म्हणतो. 10 तोंड म्हणजे कशाला, तर 10 स्तर असलेली म्हणजे 10 डोके असलेली सुद्धा बुद्ध मूर्ती भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा त्या बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. आपण दशबल तनुज म्हणतो. दशबल म्हणजे बुद्धांच्या अनेक नावांपैकी दशबल हे बुद्धांचं नाव आहे. दशबल, या दशबलधारी बुद्धांची मूर्ती म्हणजे 10 तोंड असलेली किंवा 10 डोके असलेली बुद्ध मूर्ती सुद्धा जगाच्या
पाठीवर म्हणजे गांधार शैलीमध्ये प्राप्त झालेली आहे। 10 डोकेवाली बुद्ध मूर्ती जर आपल्याला पाहायची असेल तर मुंबईच्या जवळ कान्हेरी बौद्ध लेणे आहे। कान्हेरी बुद्ध लेण्यामध्ये बुद्धाला 10 डोके दाखवलेले आहे। बुद्ध किंवा बोधिसत्वाला ते 10 डोके म्हणून दाखवलेले आहे। बुद्धांच्या अनेक नावांपैकी बुद्धाला दसबल म्हणतात। बडोद्याला जो अस्थि संग्रह सापडलेला आहे त्याच्यावर पालीमध्ये दसबल हा शब्द लिहिलेला आहे। तर 10 डोके असलेल्या बुद्ध मूर्त्या आपल्याला खास करून पाहायचा असेल गांधार शैलीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कान्हेरी बुद्ध लेणे आहे मुंबईला, तिथे आपल्याला 10 डोके असलेली बुद्धांची दसबलधारी बुद्धांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। भगवान बुद्धांच्या कुठल्या कुठल्या मूर्त्या पाहत असताना आपण बुद्धांच्या मूर्तीवर टोप पाहत असतो। जसं पंढरपूरच्या मंदिरावर, पंढरपूरचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी विठ्ठलाच्या डोक्यावर टोप दिसते। हा विठ्ठलाच्या डोक्यावर असलेला टोप ऍक्च्युली तो ग्रीक टोप आहे। म्हणजे बुद्धांच्या अनेक बुद्ध मूर्त्या आपण पाहतो, आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की बुद्धांच्या डोक्यावर टोप का आहे, राजमुकुट का आहे? तर बुद्धाला राजा सुद्धा म्हणतात, धम्मराजाही म्हणतात, बुद्धाला बोधी राजाही म्हणतात। ज्यांनी लोकांच्या मनावर राज केलाय म्हणून त्यांना राजा सुद्धा म्हणतात। म्हणून राजमुकुट हे एक प्रतीक आहे सन्मानाचं, म्हणून भगवान बुद्धांच्या राजमुकुट असलेल्या किंवा टोप घातलेल्या बुद्ध मूर्त्या पाल काळामध्ये विक्रमशिला या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा प्राप्त झालेल्या आहे। म्हणूनच विठ्ठलाच्या मूर्तीला, कारण विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती आहे, टोप घातलेल्या म्हणजे राजमुकुट घातलेल्या, ताज घातलेल्या बुद्ध मूर्त्या सुद्धा भारतामध्ये पाल काळामध्ये आणि गुप्त काळामध्ये प्राप्त झालेले आहे। आपण पुष्पक विमानाचं नाव ऐकलं असेल की तुकोबारायांना पुष्पक विमान न्यायला आलं होतं, परंतु पुष्पक विमान ही संकल्पना, आपण विमान सुत्त ऐकलं असेल, विमान हा शब्दच पाली शब्द आहे। जे त्रिपिटकामध्ये विमानवत्व आहे तर विमान हा शब्दच पाली आहे। तर पुष्पक विमान आपण हिंदूची संकल्पना म्हणतो। जे तुकोबारायांना न्यायला तर पुष्पक विमान म्हणजे पुष्पक विमानावर गिधाडावर बसलेल्या बुद्धाच्या मूर्त्या गांधार शैलीमध्ये अफगाणिस्तानच्या म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे पुष्पक विमानावर बसलेल्या गांधार शैलीतील बुद्ध मूर्त्या कुशाण काळातल्या आपल्याला पाहायला मिळेल। गरुड पक्षी असेल किंवा पुष्पक विमानावर बसलेल्या बुद्ध मूर्त्या गांधार शैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आपण शिवलिंग आहे किंवा ज्याला मनोती स्तूप म्हणतात, तर शिवलिंगावर सुद्धा आपल्याला बुद्ध मूर्त्या दिसतात। आपण पशुपतीनाथ नेपाळला जर गेलं तर त्या ठिकाणी शिवलिंग नाही आहे, ते ऍक्च्युली ते मनोती स्तूप आहे। त्या मनोती स्तूपावर सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या आपल्याला दिसतात। कधी कधी आपण कमळाच्या पुष्पावर असलेल्या सुद्धा आपण बुद्ध मूर्त्या पाहतो। त्या कमळाच्या देठाला नागवंशी 5 फणा असलेले, नाग छत्र धारण केलेले 5 फणा असलेले नागवंशी बौद्धराजे त्या कमळाच्या देठाला बसून दिसतात, म्हणून त्याला कमळावर कमलासन असलेली बुद्ध मूर्ती सुद्धा आपण पाहतो। आपण एक हिंदू देवतांमध्ये शंकरजीची मूर्ती बैलावर बसलेली पाहिली असेल, परंतु शंकरजीची मूर्ती हे फक्त भारतामध्ये अलीकडे बैलावर बसलेली दाखवलेली आहे। परंतु बैलावर बसलेल्या बुद्ध मूर्त्या सर्वप्रथम थायलंड या देशामध्ये 4व्या शताब्दीमध्ये तयार करण्यात आला। तिला सुखोदय शैली म्हणतात। सुखोदय शैलीमध्ये थायलंडला 14व्या शताब्दीमध्ये बुद्धांच्या बैलावर बसलेल्या सुद्धा बुद्ध मूर्त्या आपल्याला प्राप्त होतात। हिंदू संप्रदायामध्ये कार्तिकेयांच्या मूर्त्या आपल्याला दिसतात, मोरावर बसलेल्या, काही मोरावर बसलेल्या, गरुडावर बसलेल्या किंवा बैलावर बसलेल्या किंवा हत्तीवर जन्माचं प्रतीक असलेल्या याच्यावर सुद्धा आपल्याला बुद्ध मूर्त्या प्राप्त होतात। भगवान बुद्धांच्या 3 डोके असलेल्या सुद्धा बुद्ध मूर्त्या, ज्याला त्रिमूर्ती बुद्ध मूर्ती म्हणतात। आपण एलिफंटा बुद्ध लेण्या ज्या मुंबईच्या आहे त्या एलिफंटा बुद्ध लेण्या बुद्धिस्ट लेण्या आहे। त्या ठिकाणी जे 3 डोके दिसतात आपल्याला, ते मधातलं डोकं बोधिसत्व अवलोकितेश्वर आहे, बोधिसत्व पद्मपाणी आहे आणि बोधिसत्व वज्रपाणी। बोधिसत्व अवलोकितेश्वर, बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी या 3 मूर्त्यां मिळून त्रिमूर्ती जी एलिफंटा बुद्ध लेणीला आपल्याला दिसतात। तर ही त्रिमूर्ती बुद्धांचीच आहे, न की शिवशंकराची। भिक्षा पात्रावर सुद्धा बुद्ध मूर्त्यांचं अंकन अफगाणिस्तानच्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। मग यानंतर बुद्धांच्या मूर्तीनंतर बोधिसत्वाच्या संकल्पना, बुद्ध हा विष्णूचा अवतार नसून
विष्णूच हा बुद्धाचा काल्पनिक अवतार आहे. तर बोधिसत्व वज्रपाणी, बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व मंजुश्री, बोधिसत्व तारा, बोधिसत्व अमिताभ ह्या संकल्पना नंतर बुद्धांच्या मूर्तीनंतर महायान आणि वज्र यांनी त्या निर्माण केलेल्या आहे. जैन धर्मामध्ये आणि हिंदू धर्मातील काही बुद्ध मूर्त्या सुद्धा आपल्याला बुद्धाच्या मूर्तीप्रमाणे कधी कधी भासतात. बुद्ध मूर्तीवरूनच हिंदू धर्मातील देवी देवतांच्या आणि वर्धमान महावीरांच्या जैनांच्या मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहे. बुद्ध मूर्तींच्या चित्रांवरून जो ब्राह्मण राजा होऊन गेला, ब्राह्मण राजा राजा रविवर्मा, कागदाचा शोधच नव्हता. तर हिंदू देवी देवतांच्या ज्या काही मूर्त्या आपल्याला दिसतात, तर या हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या ब्राह्मण राजा रविवर्मा यांच्या काळामध्ये तयार झाल्या. पण जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्त्याच तयार झाल्या. बुद्ध मूर्त्यांचीच पूजा या भारतामध्ये जम्बूद्वीपात व्हायची. कागद भारतामध्ये चायनामधून भारतात जेव्हा कागद निर्यात झाला, तर या चायनामधून ब्राह्मण राजा रविवर्माने बुद्धाच्या मूर्त्या पेंटिंग केलेली आहे. या भारतामध्ये बुद्ध मूर्तीची म्हणजे सर अलेक्झांडर कनिंगम असेल किंवा अल्बर्ट आईन्स्टाईन हे आपल्या जिथे कक्ष असेल घरामध्ये त्यांना बुद्ध मूर्ती विशेष प्रसिद्ध होत्या. बुद्धांच्या मूर्तीच्या जो बुद्धांची मूर्ती आहे, आपण प्रत्येक बुद्धाची मूर्ती बघतो की बुद्धांची मूर्ती हे करुणेचं प्रतीक आहे. बुद्धाची करुणा बुद्धाच्या डोळ्यातही दिसते, अंगा प्रत्यंगामध्ये दिसते. तर बुद्धाला कमल नयनामध्ये सुद्धा म्हणतात. बुद्धांचे नयन हे कमळाच्या पंखुडी सारखे आहे म्हणून बुद्धाला कमल नयना म्हणतात. बुद्धाला जगन्नाथ म्हणतात, विश्वनाथही म्हणतात आणि बुद्धाला सारनाथ म्हणतात. मर्यादा पुरुषोत्तम सुद्धा बुद्धालाच म्हणतात. बुद्ध मूर्तींना आपण बघितलं की अनेक हिंदू देवी देवतांच्या हातामध्ये आपल्याला अनेक प्रकारची शस्त्र दिसतात, अवजार दिसतात. पण बुद्धाची एक विशेष मूर्ती आहे. या जगामध्ये बुद्धच हे एक आहे. बुद्धाच्या आणि बोधिसत्वाच्याच मूर्त्या आपल्याला दिसतात की ज्या बुद्धाच्या मूर्तीच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचे शस्त्र आणि अवजार दिसत नाही. म्हणूनच तर तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. तर बुद्ध असा एकमेव महापुरुष आहे या जगामध्ये ज्याने शस्त्र हातात न घेता अख्ख्या जगावर लोकांच्या मनावर अधिराज्य आजही करत आहे. तर बुद्धांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र आपल्याला दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं एक उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला दीक्षाभूमीला जे भाषण केलं, दुसऱ्या दिवस 15 ऑक्टोबरला बाबासाहेब असं म्हणतात की जगामध्ये फक्त बुद्धांचेच नाव आहे. जगाच्या पाठीवर, जगांच्या बाजारामध्ये एका लाईनीमध्ये कृष्णाच्या मूर्त्या ठेवा विकायला. म्हणजे जगामध्ये गोष्ट सांगितलंय, जगातल्या बाजारपेठमध्ये एका लाईनीमध्ये बुद्धाच्या मूर्त्या ठेवा, एका लाईनीमध्ये कृष्णाच्या मूर्त्या ठेवा, एका लाईनीमध्ये रामाच्या मूर्त्या ठेवा. जगाच्या बाजारपेठमध्ये त्या कृष्णाची लाईन असलेली, रामाच्या लाईन असलेल्या याच्यामध्ये बुद्धांच्या मूर्त्या लवकर खपतील, कारण जगामध्ये फक्त बुद्धांचंच नाव आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान एकदा असे विचार करत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कुठल्या प्रकारची बुद्ध मूर्ती विशेष आवडते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भिक्खूला असं विचारलं, तर ते म्हणतात मला बुद्धाची ध्यान मुद्रा आवडते. आनंद कौशल्यान बनते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारलं डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भिक्खूंनी की आपल्याला कुठल्या प्रकारची बुद्ध मूर्ती आवडते. तर मला डोळे उघडे असलेली चालता बोलता बुद्ध आवडते. आज आपण नागलोकला जर गेलं नागपूर पाशी, तर ती बाबासाहेबांची 56 फुटाची बुद्ध मूर्ती, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील डोळे उघडे असलेली चालता बोलता पोझिशन मध्ये बुद्ध मूर्ती आपल्याला नागलोकला दिसते. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोळे उघडे असलेली बुद्ध मूर्ती विशेष आवडत होती. म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट चित्रकार होते. बाबासाहेबांना प्रचंड काम असल्यामुळे, लिखाण असल्यामुळे, धावपळ असल्यामुळे, दौरे असल्यामुळे बाबासाहेब या जगातले उत्कृष्ट चित्रकार सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक चित्र सुद्धा काढलेलं आहे, आपण पाहू शकता.
परिमंडल चिवर घातलेलं, परिमंडल चिवर घातलेली एक पेंटिंग, चित्र पेन्सिलनं बाबासाहेबांनी काढलेलं आहे आणि ते डोळे उघडे असलेलं, म्हणजे बाबासाहेबांना डोळे उघडे असलेली बुद्ध मूर्ती आवडत होती. ते बाबासाहेबांनी चित्रित केलेलं, पेंटिंग केलेलं चित्र, बुद्ध पेंटिंग आपण पाहू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6व्या धम्मसंगीतीमध्ये काही बुद्ध मूर्त्या सुद्धा मिळाल्या होत्या ब्रह्मदेशला. त्या ब्रह्मदेशातली एक बुद्ध मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोडच्या विहारामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. एक बुद्ध मूर्ती आपल्याला पुणे येथील जे सिम्बॉयसिस आहे त्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये एक बुद्ध मूर्ती आपल्याला दिसतात. तर बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध मूर्त्या बसवलेल्या आहे. दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान जी बुद्ध मूर्ती बाबासाहेबांनी आणली होती त्यावेळी पूजेकरिता, ती महाराज बाग मधल्या संग्रहालयामध्ये, आणि बाबासाहेबांनी ज्या विदेशातून ब्रह्मदेशातून बुद्ध मूर्त्या आणल्या त्या देहू रोडला आपल्याला सफेद पांढऱ्या रंगाच्या डोळे उघडे असलेल्या दिसतात. म्हणून भारतामध्ये जाता जाता म्हणून एवढंच सांगतो की जगामध्ये जर नाव असेल तर बुद्धाचंच आहे. जगाच्या पाठीवर सर्वाधिक, जगातल्या संग्रहालयामध्ये आणि भारतातील सर्वच संग्रहालयामध्ये बुद्धांच्याच मूर्त्या भरलेल्या दिसतात. जगाच्या पाठीवर आकडा आहे की जगात सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या प्राप्त झाल्या भूगर्भातून, जमिनीमधून, तर त्या बुद्धांच्याच आहे. म्हणून या भारतामधून मोदी असेल किंवा योगी असेल, कोणीही लोक बौद्ध राष्ट्रांमध्ये किंवा इतरही ख्रिश्चन राष्ट्रामध्ये, म्हणजे ते ख्रिश्चन जरी राष्ट्र असेल किंवा मुस्लिम जरी राष्ट्र असेल तरी बुद्धांचंच नाव बाला आहे जगामध्ये. बुद्धाचीच ओळख आहे. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान आहे. म्हणून जगामध्ये मोदी असेल, योगी आहे, त्यांना माहित आहे की जगाच्या बौद्ध राष्ट्रामध्ये किंवा इतरही ख्रिश्चन बहुल राष्ट्रामध्ये जर गेलं तर बुद्धाची ओळख सगळ्यांनाच आहे, कारण बुद्ध हे वैज्ञानिक आहे. म्हणून बुद्धांच्याच मूर्त्या ते तिकडं लोकांना दान करतात, किंवा तिकडही जरी ते गेले तर ते बौद्ध राष्ट्र सुद्धा त्यांना बुद्ध मूर्त्याच दान करतात. नीता अंबानी जेव्हा विदेशामध्ये गेली अमेरिकेला, तर अमेरिकेमध्ये तर ख्रिश्चन राष्ट्र आहे, परंतु नीता अंबानी सुद्धा तिथे जात असताना तिने बुद्धांचीच मूर्ती नेली. म्हणून भारतामधला कुठलाही राष्ट्रपती असेल, प्रधानमंत्री योगी मोदी कोणीही असेल, अंबानी सारखे, ते सांगतात आय एम बुद्धा लँड, आम्ही बुद्ध देशातून आलेलो आहोत, अशी ओळख सांगतात. ज्यांचा बुद्ध धम्माशी काहीही संबंध नाही, जे लोक बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून बदनाम करतात, ज्यांचा बुद्ध धम्माशी काही संबंध नाही, असे लोक मात्र बाहेर बौद्ध राष्ट्रामध्ये आम्ही बुद्धांच्या देशामधून आलो, आम्ही बौद्ध राष्ट्रामध्ये आलो, असा खोटा प्रचार करतात. आणि अशा प्रकारे या बुद्धांच्या मूर्त्या संपूर्ण जगभर या, परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की बुद्ध मूर्त्या सम्राट कनिष्कांच्या कालखंडामध्ये गांधार मथुरा शैलीमध्ये, सम्राट कनिष्क असाच एक महान राजा आहे ज्यांनी सर्वप्रथम बुद्ध मूर्त्या तयार केल्या आणि जगभर बुद्ध मूर्त्यांचं डोनेट केलं. अशा प्रकारे आपल्याला छातीटोकपणे सांगता येते, जर सम्राट कनिष्कानं बुद्ध मूर्त्या तयार केल्या नसत्या आणि त्या जमिनीमधून प्राप्त झाल्या नसत्या तर आपल्याला सांगता आलं नसतं की हे बुद्धाचं पुरातात्विक स्थळ आहे, अवशेष स्थळ आहे. म्हणून हा बुद्ध मूर्तीचा इतिहास, बुद्धासन आणि बुद्धांचे मुद्रा या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा बुद्ध मूर्तीचा इतिहास, हा शिल्प विद्येचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब.